राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तर या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 14000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळालेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 20 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। म्हणजे 20 हप्त्यांचे सरासरी 40,000 रुपये वाटप सुद्धा झालेले आहे। तर आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील आणि पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नसतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसतील, तर त्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होतील। जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता उद्या वाटप होईल आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता परवा दिवशी सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे तुम्हाला या ठिकाणी वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये वाटप होतील। कारण शेतकरी बांधवांनो, सरकारला आता मतदानाची गरज भासलेली आहे। म्हणजेच आता पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, तर या निवडणुका जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम वाटप करायला सुरुवात केलेली आहे। जर शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पैसे निवडणुकीच्या अगोदर वाटप केले तर शेतकरी बांधव जास्तीत जास्त सरकारला मतदान करतील। या दृष्टिकोनातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। खाटाखाट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। तर या 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच कुठलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। म्हणजे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप होत आहेत। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप होतील, तर एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार होते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील काही अशा बँका आहेत की त्या बँकेमध्ये नमोच हप्ता आणि पीएम हप्ता येणार नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता असेल, विधवा पेन्शनचा हप्ता असेल, तर अशा सर्व सरकारी योजनांचे पैसे सर्वच बँकेमध्ये वाटप होत नाहीत। कारण सरकारी योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेमध्येच वाटप होत असतात। म्हणजे ज्या ज्या बँकांना डीबीटीची सिस्टीम असेल, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जर ज्या बँकेंना या स्कीमा असतील त्याच बँकेमध्ये पैसे वाटप होत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुमचं बँक खातं या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नसणाऱ्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला मागचे हप्ते आलेले नसतील आणि पुढचे हप्ते आणि चालूचे हप्ते सुद्धा मिळणार नाहीत। परंतु ज्या बँकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही स्कीम असेल त्याच बँकेमध्ये हे पैसे वाटप होतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं बँक खातं डीबीटी असलेल्या बँकेमध्ये आहे का किंवा डीबीटी नसलेल्या बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। डीबीटी असलेल्या बँका कोणकोणत्या आहेत आणि डीबीटी नसलेल्या बँका कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या शेतकरी बांधवांना नमोच हप्ता आणि पीएम हप्ता वाटप होणार नाही त्याविषयी काय माहिती आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आणि आपल्या भारत देशामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्यामधील टोटल मिळून 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून नमोच हप्ता वाटप होत आहे। कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की निवडणूक जवळ आली की सर्व सरकारी योजनांचे पैसे, सर्व थकीत हप्त्यांचे पैसे या ठिकाणी सरकार वाटप करत असतं। कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की असे पैसे देण्यापेक्षा जर आपण सरकारी योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम वेळेवर जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले तर शेतकरी बांधव त्या पैशांची जाणीव ठेवत असतात आणि जाणीव ठेवूनच आपल्या सरकारला मतदान करत असतात। म्हणजे सरकारला खुर्चीवरती बसायचं आहे आणि शेतकऱ्यांना विविध सुविधांचा लाभ घ्यायचा आहे। त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा या सरकारला मतदान करत आहेत। मागच्या 10 ते 15 वर्षांपासून हे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये कार्यरत आहे। बघा मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं, काही वर्षांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे। जर या सरकारला वाटत असेल की पुढचे 5 वर्ष अजून अशाच पद्धतीने आपल्याला सत्तेवरती बसायचं आहे तर या महायुतीच्या सरकारला अशाच पद्धतीने विविध योजना सुरू ठेवाव्या लागतील, विविध योजनांच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील, जेणेकरून त्यांना नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, त्यासोबत शेतकरी बांधवांनो विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, अशा पद्धतीने सर्व निवडणुकांमध्ये त्यांना जास्तीत जास्त मतदान मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करायची गरज नाही। बघा पुढचे अजून 4 वर्ष नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, लाडकी बहीण योजना अशा कोणत्या योजना बंद पडणार नाहीत। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढचे 4 वर्ष अजून राज्यामध्ये महायुतीचं सरकार तशाच पद्धतीने टिकून राहणार आहे आणि हे जर सरकार टिकून राहिलं तर जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये, विधवा ताईंच्या खात्यामध्ये वाटप होतील आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी बँकेमध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोच हप्ता, पीएम हप्ता वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये नमोच हप्ता, पीएम हप्ता वाटप होत आहे आपण या ठिकाणी बघून घेऊयात। जेणेकरून तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत का। जर तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत असतील तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत। म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही कोणकोणती महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता,
तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कोणकोणती महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत, तुमचं बँक खातं कोणकोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे, तुम्ही कोणकोणत्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकरी असता, तुम्हाला सुद्धा शेतामध्ये भरपूर कामे असतात। मोटर बिघडली, मोटर शेतामध्ये टाकायची असते, मोटर आपल्या विहिरींमध्ये टाकायची असते, म्हणजेच आपल्याला शेतकरी बांधवांनो विविध प्रकारची कामे असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मला सुद्धा शेतकरी असल्याची जाणीव आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये या ठिकाणी जी माहिती आलेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून सर्व पात्र शेतकऱ्यांना ही माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून एका चॅनलवरती पाहायला मिळेल। कारण सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ अपलोड होत असतात, परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त महत्त्वाची माहिती मिळत नसते। त्यासाठी तुम्हाला 50 ते 100 व्हिडिओ पाहावी लागत असतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपला जास्त वेळ या ठिकाणी सोशल मीडियावरती जाऊ नये, आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आणि महत्त्वाची माहिती मिळत राहावी, त्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमचे महत्त्वाची कामे होत राहतील आणि त्याच्यासोबत 5 ते 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी लेटेस्ट माहिती आलेली असेल, लेटेस्ट बातमी आलेली असतील तर ती तुमच्या मोबाईलवरती लगेच पाहायला मिळेल। नोटिफिकेशनला ऑन वरती टाका, जेणेकरून आमचा व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा पाहू शकणार आहात। बघा शेतकरी बांधवांनो, आता जास्त वेळ घेत नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती जी लेटेस्ट अपडेट आलेली आहे ती लेटेस्ट अपडेट देऊन टाकतो। कारण सध्याच्या स्थितीला निवडणुका जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची तयारी सुरू झालेली आहे। त्यासोबत जे शहरामध्ये असतील त्यांना सुद्धा महानगरपालिकेची निवडणुका तयार झाल्याची या ठिकाणी तयारी सुद्धा सुरू आहे। पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्यासोबत नगर परिषद असेल, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारला भीती लागलेली आहे की आचारसंहिता लागू झाली तर या ठिकाणी सरकारला मतदान कमी पडेल। त्या अनुषंगाने सरकारने काय निर्णय घेतलेला आहे की आचारसंहितेच्या अगोदर सर्व सरकारी योजनांचे पैसे, सर्व जे कामगार आहेत त्या कामगारांचे पैसे, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची थकीत पेन्शन असेल, चालूची पेन्शन असेल, तर अशा सर्व पेन्शनचे, सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर वाटप करण्यात येतील, अशा पद्धतीची माहिती मिळत होती आणि ती माहिती आता सत्यामध्ये उतरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे विधवा ज्या ताई असतील तर त्यांच्या पेन्शनचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वाटप होतील, त्याची तयारी सुद्धा सुरू आहे। संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील, कारण सरकारच्या माध्यमातून त्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। आता फक्त नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार होते, तर त्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, म्हणजे ज्यांचा 2022च्या पावसामुळे, 2023च्या पावसामुळे, 2024च्या पावसामुळे किंवा 2025 मध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असेल, तर अशा नुकसानग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप झाल्याचे SMS सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत। आमच्या गावामधील, आमच्या तालुक्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत, त्यांनी आम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे सध्याच्या स्थितीला वाटप होत आहे। त्यामुळे पीक विम्याचे लाभार्थी असाल तर काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पीक विम्याचे पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, निवडणुका जाहीर झाल्यामुळे सरकारला मतदानाची गरज आहे आणि सरकारला कर्जमाफी घेतलेले कर्जमाफीचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव मतदान करणार नाहीत हे सरकारला 100% माहिती होतं। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले आहे तशा शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार
30 जून 2026च्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल. आमचं सरकार आलं तर कर्जमाफी 100% करणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, 1 वर्षांपूर्वी हे आश्वासन देण्यात आलेलं होतं. अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे शेतकरी बांधवांचा राग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होता. तर हा राग दूर करण्यासाठी आणि स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी परत एकदा 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे. तर या तारखेच्या अगोदर कर्जमाफी होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती दिली. आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, नमोचा ऑटो हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होईल आणि कधीपासून वाटप होईल? बघा शेतकरी बांधवांनो, सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप होत आहेत. काहींचे पैसे जमा झाले, काहींचे वाटपाला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे नमोचा ऑटो हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे. बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 50% या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर पैसे वाटप होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमवायला पाहिजे, तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, डीबीटीची प्रोसेस ऍक्टिव्ह आहे का, बँक खाता चालू आहे का, बँक खात्याची केवायसी केलेली आहे का, अशी महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील. बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित महत्त्वाचे अपडेट आलेले होते. हे अपडेट जर तुम्हाला आमच्या या ठिकाणी एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे शेतकरी बांधव मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती कळेल की या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 2 हप्त्यांचे 4000 रुपये येऊ शकतात.